पुंडलिक वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। चांदणे पडले असे सुदृढ दृश्य होत असे महिची वाट, सहजपणे गोचर वाट निज चक्षु ते होत असे। असो म्हणले सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कथेचं अनुसंधान असणार। रेवणनाथाचा जन्म झालेला आहे, 12 वर्ष वय झालं आणि नंतर असणारा त्या ठिकाणी आपले बैल असणारे घेऊन पहाटेच्या वेळेला, पूर्वी होती ही पहाटावस असणारी, आता राहिलेली नाही, म्हणून ते आपले बैल घेऊन चारण्यासाठी शेतामध्ये जाऊ लागले। दादा म्हणून या वृषभा पाटी हाकीत चालिला आहे जेठी, तो ना सुशक्ती रत्नवाटी पुढे झाले अकस्मात। अशा प्रकारे असणारे बैल जाऊ लागलेले आहेत। पाठीमाग असणाऱ्याच्या ठिकाणी बैल हाकत हाकत रेवणनाथ जाऊ लागले, परंतु त्या ठिकाणी असणार उजळले भाग्य असणारे त्या ठिकाणी त्यांचं झालं आणि अचानक असणारा महालाभ म्हणजे दत्तगुरूची भेट होत आहे। परी तो महाराजा त्रिनंदन पवनने घेतयाचे गमन, नेमिले टाळी करून या स्नान गिरनार पर्वती जात असे। सर्व या ठिकाणी ऐकणारे सुज्ञ तज्ञ असणारे या ठिकाणी आहेत। सर्वांचा असणारा अध्यात्मविषयी गाढे अभ्यासक असणार आहे। दत्तगुरूचा असणारा त्या ठिकाणी नियम असणार आहे, एका जागेवर कोणत्याही त्या ठिकाणी स्थिर असणारे नाहीत। कोल्हापुराच्या ठिकाणी भिक्षा मागायची आहे, पांचाळेश्वराला असणारं जेवण असणार आहे, अशा प्रकारे गिरनार पर्वताला झोप आहे, असा दत्तगुरूचा नियम असल्यामुळं जाऊ लागलेले होते। पायी खडावा सुशोभित एक अंचलांगी शोभत, शुभ्र कपुनिया विराजित कंठ तटा वेष्टुनी। दत्तगुरूचं वर्णन असणारे या ठिकाणी आहे। सांगायला गेलं तर खूप आहे, परंतु वर यायच्या आधीच महाराजांनी सांगितले, महाराज वेळ झालेला आहे, पुढेही बहुत करणे आहे। म्हणून असणारा दत्तगुरू एक वस्त्र म्हणजे एक वस्त्र असणार अंगावर आहे, पायामध्ये खडावा असणार आहे। मौळी वेष्टीला हसती जटा, दाढी मिशा रंग पिंगटा, सगळा ज्ञानी याचा वरिष्ठा कनकाकांती शोभत असे। असणारे ज्ञानी आहेत, सर्व असणारे आहेत, त्याच्यामध्ये असणारा त्या ठिकाणी दत्तगुरू असणारे श्रेष्ठ मध्ये सांगितलेले आहे। जसं ज्ञानी यांचा राजा माऊली, कशा प्रकारे असणारे दत्तगुरू सर्व श्रेष्ठ नाथ संप्रदायाचे मूळ असणारे आणि असे दत्तगुरू त्या ठिकाणी आलेले आहेत। ऐसा महाराजा त्रिनंदन जो त्रित देवता अवतार पूर्ण, अतिल गबगे करीत गमन, अशा ब्रह्म विष्णू महेशाचे अवतार धावत्या वेगामध्ये त्या ठिकाणी जात आहे। तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमन देखत, वृषभाड रेवणनाथ दृष्टी नाही आतळ। अशा वेळेमध्ये दत्तगुरू जाऊ लागलेले, त्यावेळेला अचानक वाटामध्ये जात असणारे बैल असणारे रांग जाऊ लागलेली होती आणि शेवटच्या पाठीमागचा बैल असणारा थोडा खाता पिता दष्टपुष्ट असणारा होता आणि त्याच्या मागे रेवणनाथ नावाचा मुलगा लहान बाळ चालू लागलं होतं। हे दिसलं नाही, परंतु आता सांगायचं म्हणजे दिसलं नाही का जाणून बुजून सांगायचं। दत्तगुरूला कोणती गोष्ट दिसली नाही असं आहे का जगामध्ये? नाही, परंतु तुम्हाला मला दाखवण्यासाठी सांगितलं ग्रंथकर्ते असणार, लिखाण बुद्धीचं असणार चातुर्य त्या ठिकाणी सहज लहान बाळ होतं म्हणून दत्तगुरूला दिसलं नाही, एकूणमाकाची स्पर्श झालेला आहे। मानव गती तेने देखून पुढे आला त्रिनंदन, सहज स्थिती वृषभा मागून पाऊली ठेवी चालवे। दत्तगुरू समोरून येऊ लागलेल्या तिकडल्या बाजूला बैलाच्या पाठीमागे रेवणनाथ जाऊ लागलेले आहेत, दोघांची अचानक भेट होत आहे। तो सर्व मागील वृषभ पूर्ण शरीरी मिरवे शैल्यपण, तयाड नाथ रेवण बाळतनु चालत असे। आणि अशा प्रकारे सर्वजण डबल जाऊ लागलेले आहेत। त्यावेळेला पाठीमागच्या बैलाच्या माग लहान असणाऱ्या मूर्ती रेवणनाथ होते। तो वृषभा मागे येत दत्त, वृषभा भुजोनी पुढे पळत, मागे अंतरता रेवणनाथ त्यावरी दत्त। कायच्या कानिकच झालं त्या ठिकाणी घडलं, अचानक दत्तगुरू त्या ठिकाणी आल्यामुळं बैल असणारा थोडा घाबरट होता, भित्रा होता, भिल्या गेला काय आला अचानक म्हणून, आणि बैल भिल्यामुळं थोडा पळाला पुढं। पळाल्याबरोबर दत्तगुरूचे आणि रेवणनाथाची एकूणमाकाला त्या ठिकाणी टक्कर झाली म्हणायचं। दत्तगुरू असणाऱ्या रेवणनाथाला त्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे। उभय देही कामपणी ऐक्य झाली देहधरणी, परिस्पर्श होता अंतकरणी ज्ञानदीप उजळला। त्या ठिकाणी काय आपणा सारिखे करीती तात्काळ, काय त्या ठिकाणी असणारा चमत्कार आहे। दत्तगुरूचा स्पर्श झाल्याबरोबर
दोघांचे असणारे एकमेकाला असणारे भेटलेले आहेत आणि त्यावेळेला अज्ञान असणारे जे आहे कुणाचं रेवणनाथाच्या मनातील निघून गेलेलं आहे. विमूढपणे कृषी कर्मात अज्ञान सर्व परिवर्तत सदा वैसने अरण्यात अबुद्धीपणे जशा प्रकारे वर्ततसे. लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि ताबडतोब लोखंड पण निघून जावं असं दत्तगुरूचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी रेवणनाथाला आपलं असणारे आठवण झालं. अरे अरे मी कोण होतो, कशासाठी आलो या ठिकाणी असणारा आणि काय करू लागलेलोय. तेच रेवणनाथ म्हणजे आपणच असणार त्या ठिकाणी. आणि कशाला दिलं देवान आपल्याला, देवे दिला देह भजना गोमटा तो झाला फाटा बाधिकेचा. देवानं सांगितलेलं आहे बाबा तू असणारे जा इथं, पण गेल्यावर मला विसरू नको. परंतु आपण त्या ठिकाणी त्या देवाला विसरलेलो आहे. खरं सत्कर्य जीवाचं सार्थक करून घ्यायचं बाजूला राहिलं आणि ह्या प्रपंच रूपी बेदीमध्ये अडकलो. अशा प्रकारे रेवणनाथाला जाणीव झाली. परिदत्ताचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर असता कवन स्थिती ताबडतोब पावलो. रेवणनाथाला पूर्व जन्मामध्ये पूर्वी कोण आहे म्हणले मी, नवनारायणामधील एक असणारा प्रख्यात अशा प्रकारचा असणारा योगी जपी संन्यासी महात्मा अशा प्रकारे आहे. परंतु या ठिकाणी आलो आणि ह्या पृथ्वीचा ह्या मृत्यूभूमीचा वारा अंगाला लागल्याबरोबर त्या मृत्यू लोकासारखाच मी वागू लागलेलो आहे. मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमस नाम ऐसे सुनिया कृषी कर्म पूर्वी येथे नवनारायण करिता असणारे आहे बसलो. आणि या कलियुगामध्ये अवतार घेतलेला आहे. पाप झालं, दुःख झालं, त्यामुळे सुखी जगाला करण्यासाठी नवनारायणाचा अवतार. नवनारायणामधला चमस नारायण नावाचे नारायण तेच मी या रेवणनाथाने जन्म घेतलेला आहे. वंदे असता तिन्ही लोकात आता कोणी ओळखीन माते सदा काननी झालो रत अहित कामी प्रपंच. जशा प्रकारे मी कसा आहे म्हणले, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये माझी ख्याती असणार आहे, पराक्रम आहे त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी आल्यामुळं या असणाऱ्या भूमीचा संगतीचा परिणाम झाला आणि मी भगवंताला विसरलो, प्रपंचामध्ये गुरफटून गेलेलो आहे. ऐसे देही झाली ज्ञान मग स्तब्ध करुणी राहे मौन परिधडका बैसता त्रिनंदन कोण अशा प्रकारे रेवणनाथाला त्या पुसतसे. ठिकाणी पूर्वजन्माचं ज्ञान झालं आणि थोडे शांत राहिले. परंतु टक्कर झाली त्या ठिकाणी असणारा धडक बसल्याबरोबर दत्तगुरु असणारे त्या ठिकाणी बोले, अरे बाबा तू कोण आहेस. कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्राणीपात म्हणे महाराजा या देहात हंसाशे तुझा की. त्यावेळेला दत्तगुरूचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आणि त्यावेळेला रेवणनाथाचं उत्तर आहे तू कोण आहे. आता तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे आपण कोण आहेत ते, पण त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी रेवणनाथ असणारे त्या ठिकाणी हुशार चतुर होते. महाराज अहो तुमच्यात आणि माझ्यात भेदच नाही ना, मी जे आहे माझाच अंश तुमच्या देहामध्ये, तुमचा अंश म्हणजेच मी असणार आहे. तुमचे देही त्रिदेवांचे अंश परी सत्व गुणी जो महापुरुष तो मी तेथे प्रपंच देहास परम कष्ट रेवण बाळ त्या ठिकाणी सांगू लागलेलं आहे, भगवंता तुमच्या देहामध्ये असणाऱ्या सत्व रज तम दिन गुण असणारे ब्रह्म विष्णू महेश आहेत आणि या तिन्ही गुणामध्ये असणारा त्या ठिकाणी जो सत्व गुण आहे तो म्हणजेच मी असणारा रेवणनाथ आहे. तरी आता क्षमोदयाचा उदित कराची महापुरुष सनात करुणिया या देहास महिला असं म्हणले महाराज, आतापर्यंत मी असणाऱ्या खूप असणाऱ्या दुःखामध्ये राहिलो, परंतु आता तुम्ही असणारी माझी भेट झालेली आहे म्हणून असणारा या ठिकाणी तुम्ही काय करा, माझा हा देह आहे याचा तुम्ही उद्धार करा, माझ्या जीवनाचं सार्थक करा. ऐसे म्हणून या दृढतर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुणी म्हणे माझा सनात कैल्या वाचुनी कदान सोडी अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी निश्चय केला असणारा त्या ठिकाणी महाराज म्हणले आता मला जो असणार आहे अज्ञानी दुःखामध्ये जो असणारा हा जीव असणारा भटकत आहे याला असणारा सनात करा. मग हे सनात होते का अनाथ होते हो पहिलेच, अहो सनातच आहेत ना नवनारायण मध्ये, पण तरी म्हणू लागलेले महाराज माझा तुम्ही असणारा उद्धार करा, सनात करा. ऐसे व दुनिया वागवटी सदृढपणी देत मिठी पर्यादरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरवला. त्यावेळेला असणारा त्या ठिकाणी निश्चय त्या ठिकाणी असणारा केलेला आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी सोडणारच नाही पाय तुमचे. मग असं म्हणल्यावर किती गुरु असो कुणी असो, जशा प्रकारे आपला मुलगा असणार आईच्या हाताला धरतं बापाला धरतं, बाबा मला हे खाऊ द्या, दिलं तर सोडीतच नाही.
नावीलाज असतो त्या ठिकाणी आई वडिलाचा त्याचा हट्ट पुरवावा लागतो. आज दत्तगुरूला त्या ठिकाणी म्हणले आता काहीतरी याला विलाज करावा लागतो. तयाचा पाहून या भक्ती आदर सुदृढपणी निश्चय पर मग कमंडलू ठेवणी महिवर मौळी करा स्थापित असे. ताबडतोब त्यावेळेला त्या ठिकाणी दत्तगुरूनं ओळखलेला आहे, भक्त असणार आहे, भाविक आहे, त्यामुळेच एवढं आश्चर्य त्या ठिकाणी म्हणत आहे माझा उद्धार करा, सनात करा मला. ताबडतोब त्याचं प्रेम भावना ओळखली, हातामध्ये जो कमंडलू होता तो खाली ठेवला आणि त्या रेवणनाथानं जे पायावर डोकं ठेवलं होतं वर उचललेलं आहे. बळाखाली घालून हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे हा सनाथ पूर्वीचाची असे रेवणनाथाच्या असणाऱ्या डोक्याला स्पर्श केला, असणारा वर उचललं आणि मनामध्ये विचार केला ह्याला काय मी सनात करावं म्हणले असणारा. हा तर पूर्वीचाच असणारा नारायण असणारा या ठिकाणी आहे, ज्ञानी असणारा त्या ठिकाणी महात्मा आहे. हा नामा माझी असे एक नाथपंथी अवतार दोंदिक समस नारायण प्रतापार्क महिवरी विराजला. असं म्हणलं दत्तगुरूला असणारा त्रिकाळ ज्ञान आहे, अंतःकरणामध्ये बघितल्या बरोबर समजल्या गेलेला आहे. नऊ नारायणातील चमस नारायणाचा हा अवतार आहे. तरी आता याचे सनात करुणी वाढवावा नाथपंथ कृपे ठेवून या मौळी हस्ता केला अंकित विचार केलेला आहे. आपलं कार्यच आहे या ठिकाणी की या नवनाथाची असणारी कीर्ती जगामध्ये असणारा महत्व वाढवायचं आहे. म्हणून आपण असणारा या ठिकाणी याला सनात करावं म्हणून आशीर्वाद देत आहे. कृपे मौळी ठेविला कर परी अनुग्रहाचे केले अंतर मनाला कायासाठी उदार झाला नाही अनुग्रह. असं म्हणलं दत्तगुरूनं त्या ठिकाणी कृपा केली, आशीर्वाद दिला. परंतु कसा आशीर्वाद दिला व त्या ठिकाणी कामापुरता. आपण जसं कसोच असणार 100 रुपये दक्षिणा द्यायचा खूप मागायचं, देव तसा नाही, जितका दक्षिणा तेवढाच आशीर्वाद भेटतो. दत्तगुरूने त्या ठिकाणी एक मंत्र सांगितला छोटा आणि बाकी आपलं भांडवल झाकून ठेवलेलं जशाला तसं आहे. तरी चित्ती अवजीला झाला दत्त भक्ती श्रमयासी घडले नाहीत तरी काही देही प्रायश्चित्त घडून यावे याते. महत्वाची ओवी असणारी या ठिकाणी आहे. तुम्ही आम्ही सर्वजण आहोत, कोणतंही जरी कार्य करायचं झालं, इथं कथेला जरी यायचं असलो, सगळेजण आले तर आल्याबरोबर प्रत्येकाला वाटत असणार मी जावा, वर बसावा, सांगावा. जमत का सगळ्याला नाही. काहीतरी तप ध्यान त्या ठिकाणी असणारं घडलं पाहिजे, त्या ठिकाणी अभ्यास पाहिजे, निधिध्यास पाहिजे. त्यावेळेला असणार हे घडून येतं. दत्तगुरूने विचार केला, भेट झाली, साक्षात्कारी आहे, हा अवतारिक आहे, परंतु याला पश्चाताप झाला नाही. पश्चाताप यावी ना प्राप्ती असणारा त्या ठिकाणी होतच नाही. म्हणून दत्तगुरूनं काय केलं म्हणले ह्याला थोडा मंत्र देऊ, नंतर पुढे अनुग्रह करू. तरी भक्ती श्रम पडता सांग उपदेश मग द्यावा व्यंग मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिळवेला. भक्ती केली तर ज्ञान होतं, ज्ञान झालं तर वैराग्य प्राप्त. मग याला म्हणले आतापर्यंत भक्ती नाही किंवा ज्ञान नाही, म्हणून याच्यामुळे असणारा याच्याकडून जोपर्यंत भक्ती घडत नाही तोपर्यंत आपला अनुग्रह याला द्यायचा नाही असा विचार केलेला आहे. ऐसे म्हणून या अनुग्रह रहित कृपा मौळी ठेविला हस्त परी भक्ती लागी रेवणनाथ काय करी महाराजा. असा विचार केलेला आहे दत्तगुरूनं. आणि सहज असणारा समज काढण्यासाठी आता डोक्यावर हात ठेवला असणारा त्या ठिकाणी. पण म्हणले असंही जाणं योग्य नाही त्या ठिकाणी. मग ह्याला काहीतरी थोडं नादी लावावं असणार. आता एवढे जण आपण आलो, थोडी गुढी लागली तर पुन्हा नंतर वाटतं यावं, दुसऱ्या वर्षी वाटतं, दुसऱ्या दिवशी वाटतं चांगले गडे कथा जावं ऐकायला. पण पहिल्या दिवशी मन नाही लागल्यास असं दत्तगुरूनं काय केलं, फक्त जे असणारे अष्टमहासिद्धी असणारे आहेत ना त्याच्यातील एक सिद्धी असणारी त्या ठिकाणी चमत्कार म्हणून सांगितलेली आहे. एक सिद्धीची कळा त्यात सांगता झाला कृपवंत असं ताबीजा रोपुनी किंचित दृष्टी ठेवला पुढारा. असं म्हणले आणि त्यावेळेला असणारा खूप सामर्थ्य आहे त्या ठिकाणी. परंतु उगं लहान झाड असणार, मोठा वृक्ष होणार होता, परंतु उगं लहान थोडा असणारा त्या ठिकाणी दाखवलं. एकच सिद्धीचा मंत्र सांगितला आणि दत्तगुरु पुढे जात आहे. जैसे बका देऊनी धन पिता मिरवी व्यवसाय करण मग तयाचे पुढे चांगुलपणा दृष्टी पाहत असे. उदाहरण देऊन सांगू लागलेले आहे. जशा प्रकारे वडील असतील, आपला मुलगा आहे त्या मुलाला असणारा थोडे पैसे द्यायचे, 100 द्यायचे, 500 द्यायचे, 1000, 10,000 आणि काहीतरी बघायचा अनुभव. त्या 10 रुपयाचा तो काहीतरी फायदा करतो का,
म्हणजे व्यवसाय करायला त्याला तशा प्रकारे थोड्यामध्येच असणार त्या ठिकाणी असणार परीक्षा म्हणजे त्या ठिकाणी होत आहे. किंवा महित मेळावन घालून पाहती दुग्ध कारण की पत पाहतसे देवनी धन सावकार किंवा असणारा कुळाचे. एखादा व्यक्ती असणारा त्या ठिकाणी आहे. कुणी जरी असलं तरी जे असणार ठिकाणी महिमा नावाची एक सिद्धी असणारी आहे. त्या महिमा सिद्धीचा असणारा मंत्र सांगितला रेवणनाथ तेवढ्याला खुश झालेले आहेत आणि दत्तगुरु तिथून निघत आहे. परिती कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमेन मुनी अनुसया सुत बोलविले अशा प्रकारे एकच तत्क्षणी. मंत्र प्राप्त झाला. खूप आनंद झाला रेवणनाथाला. वा 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 किती आशीर्वाद झाला मला. खूप मी ज्ञानी झालो असा विचार केला. नमस्कार केला दत्तगुरुला आणि वाट लावलेला आहे. परिविरह मानून या चित्ती चालता झाला कानन प्राती परिअंतरला पुलहिती निज पदाते असं म्हणले पावया. त्यावेळेला खूप असणारा त्या ठिकाणी योग होता असणारा. दुग्ध शर्करा मिश्रित योग व्हावा यावा अशा प्रकारे दत्तगुरुची भेट होते. परंतु नशिबातच नव्हतं ना याच वेळेला पूर्ण अनुग्रह भेटायचा. म्हणून त्या ठिकाणी दत्तगुरुची आणि रेवणनाथाची त्यावेळेला ताटातूट होत आहे. जैसे कोंडवळ्या कांजी देता भूता होतसे राजी तैसा अल्प सिद्धी माझी तुष्ट झाला तशा तो प्रकारे पुरुष. असणारा मुख्यत आहे म्हणले. काय व एखादा वडगा असणारा त्या कोंडवळ लागत म्हणले त्याला. आणि त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी जशा प्रकारे असणारे ते भूत असणार त्याच्यावरच राज्य होतं. त्याला दुसरं काही लागत नाही. असं एक सिद्धी आली व खूप असणारा ज्ञानाचा सागर होते दत्तगुरु म्हणजे. परंतु उगा न कळत अशा प्रकारे रेवणनाथ त्या सिद्धीवर खुश झालेले आहेत. परमला धनी होती धनी परंतु दवडिली ज्ञानपणी कापरासाठी या चिंतामणी सोडून खूप दिदला असणारं ज्ञान असणारं त्या ठिकाणी होतं. परंतु असणार त्या रेवणनाथानं असणार त्या हातातून सोडून दिलेलं आहे. जशा प्रकारे एखादा असणारा खापर असावा. खूप चांगल्या प्रकारचं खापर असावा. चिंतामणी असणारा जसा हातात त्या खापरासाठी सोडून द्यावा असं एका सिद्धीसाठी दत्तगुरु डावललेले आहेत. की सुरा लागून या परम गोडी सोडली अमृत रसाची चाड की निर्मळपणी पाहुणी दगड परिसहातीचा सोडिला. असं म्हणलं त्यावेळेला किंवा असणारा सुरा म्हणजे दारू मदिरा असणारा गोड आहे म्हणून आमरतच टाकून दिलं म्हणले तिच्या पुढे असणारा. किंवा दगड खूप चांगला दिसला तो घेतला आणि परीस टाकून द्यावा अशी अवस्था रेवणनाथाची झाली. देवी प्रत्यक्ष नाथ रेवण फुलला सिद्धी प्रकर्मे करुण सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातींचा सोडिला असं म्हणजे नायक. अशा प्रकारच्या असणारी त्या बुद्धी असणारी रेवणनाथाला झालेली आहे. आणि थोडक्या काळावर असणारे त्या ठिकाणी प्रसन्न होऊन दत्तगुरुला सोडलेला आहे. असो ऐसी संप्रदाय युक्ती निस्पृश्य पातला पुले शेती तेथील कथा होईल श्रोती पुढले असं आचारी म्हणजे अशा प्रकारची ऐकावी. सुंदर गोड अशी कथा या ठिकाणी झालेली आहे. पुढं याच्याही पेक्षा गोड कथा असणाऱ्या आपल्या शेतामध्ये जाऊन रेवणनाथ काय पराक्रम करतील सिद्धी कशी आहे तिचा अनुभव घेतील असणारा हे गोड कथा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे कधी ऐकाय भेटेल. धुंडी सुता नरहरी वंशी सांगेल तुम्हा श्रोती अंशी संत कृपे नामदे हासी मालू ऐसे असं मरती म्हणले त्यावेळेला दया. गुंडी सुत असणारा नरहरीच्या वंशामध्ये असणारे मालू असे या ग्रंथकर्ते असणारे या ठिकाणी त्या ग्रंथ लेखकाचं नाव आहे. ते आपल्याला कथा पुढची सांगतील. स्वस्ती श्री भगवत कथा सार समस्त गोरक्षकावे किम्यागार पदा परिशोत स्वाभाविक चतुर चतुस्त्री शती तन्मध्याय गोड कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय. अवधूत सुंदर श्री गुरुदेव दत्त. चला टाळ करी चला नंतर नंतर चला टाळ करी चला कीर्तनाच्या भाषणाला सुरुवात होत आहे. चला
चला आजूबाजूला थांबलेले सर्व भजनी मंडळी टाळकरी कीर्तनाला प्रारंभ होत आहे, तरी सर्वांनी लगेचच मंडपाकडे यायचं आहे.